भगवान श्रीकृष्णांनी जे गीतेमध्ये आपल्याला सांगितलं की आत्मा अमर आहे. तुम्हाला तुमचं कार्य करण्यासाठी पुन्हा पुन्हा या पृथ्वी तलावरती येणं गरजेचं आहे. व्यक्ती स्वर्गवासी होते, त्याच्यानंतर काही काळाने त्याचे साप्तस्वकीय त्याला वेलकम करायला मृत्यूलोकाच्या अलीकडे एक लोक आहे, देवलोकाच्या अलीकडे एक लोक आहे, तिथे त्याच्यासाठी ते उभे असतात. बरं, देव काही मला बघतच नाहीये, किती वेळा देवाला मी गाराणं घातलं पण त्याला काही कळतच नाहीये, असं नाहीये. ज्यामुळे हे जर मी समजू शकले, हे धडे जर मी वेळेवरती समजले ना, तर पुढचा जन्म हा आजच्यापेक्षा जास्त चांगला होणार आहे. अलीकडे ना काय होतंय, रोज नवीन फोन. प्रत्येक फोन मध्ये मॅडम हे असं झालं का, माझ्या बाबतीत का, अशा अनेक प्रश्न अनेक जातकांचे असतात. खरं तर छान आयुष्य आहे, सर्वत्र एक समृद्धी आहे, तरी सुद्धा प्रत्येक मानवी आयुष्यात नवनवीन प्रश्न असतात. एखादी घटना का घडते या प्रश्नाचं उत्तर आपण शोधत असतो. घटना घडली यापेक्षा सुद्धा त्या घटनेचं कारण काय असेल, एवढी गुंतागुंत का आहे, एवढे प्रश्न का आहेत, त्या सगळ्या प्रश्नांना आपण रोज नव्याने सामोरं जातो. आमच्याकडे रोज नवीन जातक येतात आणि त्यांच्या प्रश्नांचा रोखच हा असतो की मॅडम हे असं का झालं. आणि मग माझी भेट झाली एका तज्ञ व्यक्तीसोबत. मला सुद्धा या प्रश्नांची एक दिशा सापडली. आज आपण त्या व्यक्तीला इथे बोलवलेलं आहे आपल्याशी गप्पा करायला. आज आपण खूप काही समजून घेणार आहोत. आजचा हा पॉडकास्ट वेगळा आहे की मोना प्रत्येक आपल्या चॅनलच्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वपूर्ण आहे, म्हणून तुम्ही तो शेवटपर्यंत बघा. मी तुमची भेट करून देणार आहे मुग्धा घाणेकर मॅडम यांच्यासोबत. आकाशिक रेकॉर्ड. आपण आज जे काही आहोत त्यासाठी एक विशिष्ट कारण परंपरा असते. ती कारणं आज आपण समजून घेणार आहोत. मात्र सर्वात प्रथम आपण आपल्या अतिथीचं स्वागत करूया. मॅडम, तुमचं चॅनलवर मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आकाशिक रेकॉर्ड म्हणजे नेमकं काय? बर, कारण आपल्याला सुरुवात अगदी बेसिक पासून करायची आहे. अगदी बरोबर. आपल्या सगळ्या मेंबर्सला कळलं पाहिजे की आकाशिक रेकॉर्ड म्हणजे काय, ते कसं उपयुक्त आहे, त्याचा वापर करून आपल्या आयुष्यात सौख्य कसं येईल. बरोबर. तर बेसिक पासून आपण सुरुवात करू. नक्की, जरूर. सर्वप्रथम ज्योती मॅम, मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही वेळात वेळ काढून मला ही संधी दिलीत, त्याबद्दल तुमचे आभार, खूप सगळे आभार. मी एक छोटीशी प्रार्थना करते आणि मग आपण सुरुवात करूया. चालेल. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. तर मॅमनी मला विचारलं की आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय. बरोबर. अतिशय सरळ, सोपं आणि साधं उत्तर आहे. ऍक्च्युली आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की आपण, फॉर एक्झाम्पल, अगदी सहज आत्ता सांगायचं झालं तर, मी आणि मॅम भेटणार आहोत हे मला आधी जर कोणी सांगितलं असतं ना, तर मी त्याच्यावरती विश्वास नसता ठेवला. परंतु आता मी आकाशिक रीडर असल्यामुळं मी हे कॉन्फिडेंटली सांगू शकते की हे आधीच अधोरेखित झालेलं आहे. म्हणजे आपण पहिल्यापासून जे म्हणत आलेलो आहोत की चित्रगुप्त प्रत्येक कार्य तुमचं, प्रत्येक बोलणं तुमचं लिहून ठेवत आहे. तोच एक बेसिस आहे ह्याचा. किंवा भगवान श्रीकृष्णांनी जे गीतेमध्ये आपल्याला सांगितलं की आत्मा अमर आहे. तुम्हाला तुमचं कार्य करण्यासाठी पुन्हा पुन्हा या पृथ्वी तलावरती येणं गरजेचं आहे. सो आपण, आज मी हा पर्पल रंगाचा ड्रेस घातला, उद्या मी पांढरा घातला, परवा मी पिंक कलरचा घातला, अगदी त्याच सिद्धांतानुसार आज मी मुग्धा या नावाने ओळखली जाते. ह्याच्या आधीच्या जन्मामध्ये मी कदाचित मयुरी असेन, किंवा मी हेमंत असू शकते, ज्योतिताई कदाचित श्रीधर असू शकतील.
म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुमच्या दैनंदिन जीवनाबद्दलची रूपरेषा ही कुठेतरी नोंदलेली आहे आणि त्याचा उगम हा तुमचा आत्मा जेव्हा या पृथ्वीतलावरती आला, या पूर्ण भौतिकतेमध्ये आला, त्यानुसार हे जे शास्त्र हळूहळू उलगडता येतं त्याला आकाशिक रेकॉर्ड असं म्हणतात. खूप छान, अतिशय थेट आणि सोपं उत्तर. थोडक्यात आपल्या जन्मोजन्मीचं कर्माचं फलित म्हणजे आकाशिक रेकॉर्ड, बरोबर. की जे चित्रगुप्तांनी लिहून ठेवलेलं आहे, असं आपण म्हणतो. असं आपण म्हणतो. बरोबर आहे. पण तसं नाहीये ते. बरं. गंमत अशी आहे की येणाऱ्या जन्मामध्ये आधी जेव्हा ह्या पृथ्वीतलावरनं व्यक्ती स्वर्गवासी होते, त्याच्यानंतर काही काळाने त्याचे साप्तस्वकीय त्याला वेलकम करायला पृथ्वीलोकाच्या अलीकडे एक लोक आहे, देवलोकाच्या अलीकडे एक लोक आहे. तिथे त्याच्यासाठी ते उभे असतात. बरं. ते त्याला घेऊन जातात. कारण त्याला सुद्धा ज्याचा मृत्यू झालाय त्याला सुद्धा एक सेकंद कळायला वेळ लागतो की आय एम नो मोर. हं, आत्म्याला कळायला सुद्धा वेळ लागतो हं. की माझं शरीर नाहीये आता. ते त्याचे आप्तस्वकीय त्याला समजवतात आणि मग जसं लिटरली आपण गृहात जाऊन चित्रपट बघतो ना, लिटरली तुमचा जीवनकाल पूर्णपणे तुम्हाला सिनेमासारखा दाखवला जातो. बरं. येस. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की ही तुझी कार्य आहेत. आता इथून पुढे तुला ह्याच्यातलं काय प्लस आहे आणि ह्याच्यातलं काय मायनस आहे हे तू तुझं ठरव आणि येणारा जन्म कधी घ्यायचा हे पण तू तुझंच ठरव. बरं. म्हणजे मला लोकांना एक विनंती करायची आहे की देव काही मला बघतच नाहीये. किती वेळा देवाला मी गाराणं घातलं पण त्याला काही कळतच नाहीये. असं नाहीये. तुमची होणारी प्रत्येक तुमच्या आयुष्यातली घटना ही तुम्ही तुमचीच लिहून आलेला आहात. का? तर जसं मी आधी म्हटलं तसं कर्मसिद्धांत. माझं कर्म पार पाडणं आणि माझ्या आत्म्याची वृद्धी होऊन ती अजून मोक्ष मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न हा याचा मूळ सिद्धांत आहे. त्यामुळं माझे आई वडील, माझे आप्तस्वकीय, माझे गुरु, फॉर एक्झाम्पल ज्योतिताई, त्या कदाचित माझ्या आधीच्या जन्मात गुरु असतील, मैत्रीण असतील. बाय द वे आता मी माझे रेकॉर्ड ओपन करून चेक करीन की त्या कोण आहेत आणि त्यांना सांगेन नंतर. बरं. सो हे सगळे मीच निवडले आहेत. अच्छा. सो आता ह्या क्षेत्रात आल्यामुळे ना बरेचदा मला हे कळायला लागलंय की मी कोणालाही दोष देता कामा नये. कारण मीच लिहिलंय माझ्या आयुष्यातल्या सगळ्या घडामोडी, आनंदी किंवा दुःखी, फिनान्शियल चॅलेंजेस किंवा भौतिक सुख किंवा शिक्षण किंवा भावभावनिक संबंध हे सगळे मीच लिहिले. का? कारण अतिशय महत्वाचं आहे. ज्यामुळे हे जर मी समजू शकले, हे धडे जर मी वेळेवरती समजले ना, तर पुढचा जन्म हा आजच्यापेक्षा जास्त चांगला होणार आहे. कारण अगेन त्या जन्मामध्ये लिहिताना मला हे दिसणार आहे की ओके, भावनिक गुंतागुंत हा लेसन लर्न झालाय मागच्या जन्मात करून. ह्याच्या पुढे आपल्याला जायचंय. बरं. अशी ही गंमत आहे मॅम. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार आपलं आजचं आयुष्य आपणच लिहिलंय. येस. आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती हिचा संबंध मागच्या जन्मात काहीतरी असतो. नक्की. अगदी. नक्की. नक्की. आणि आकाशिक रेकॉर्ड मध्ये प्रत्येक व्यक्ती अभ्यास करून तिथपर्यंत पोहोचू शकतो. अगदी बरोबर. बरं. अगदी बरोबर. मग आता आमच्या प्रेक्षकांना हे शिकायचं कसं इथून सुरुवात करा. जरूर. हं. मुळामध्ये खूप गैरसमज आहेत लोकांचे की ह्याला प्रचंड अध्यात्माची जोड वगैरे पाहिजे बरं. किंवा मी दररोज 1-2 तास वगैरे ध्यानधारणा करायला पाहिजे किंवा मी म्हणजे नॉनव्हेज खाऊ शकत नाही किंवा काही अंशी कोणी म्हणजे मद्यपान करत असतील तर ते मी करू शकत नाही. मुळात असं काहीही नाहीये. आपले ऋषीमुनी जे करत असत ना सुरुवातीला, तुम्हाला आठवत असतं तर सगळ्या पौराणिक कथांमध्ये ऋषीमुनींना मैं तुम्हें श्राप देता हूं आणि मग ढॅन आणि मग त्याचं जे काय जो शाप असायचा तो त्याला लागायचा किंवा मैं आपको वरदान देता हूं की आपका अगला जन्म ये होगा. अहो म्हणजे काय?
त्यांनी त्यांची साधना करून ही कमवलेलं ज्ञान आहे, ही कमवलेली साधना जी आहे त्या योगे ते तुम्हाला मार्गदर्शन करत होते. एक्झॅक्टली तसंच काहीतरी आपल्याला करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही स्पेशल ॲबिलिटीची गरज नाही. एक 5 मिनिटापासून सुरुवात करून तुम्ही 15 मिनिटापर्यंत ध्यानधारणा केलीत, तुमचं रेग्युलर आयुष्य जे चालू आहे तसंच सुरळीत ठेवून केलं, तर सगळ्यात पहिलं काय होईल, तुम्हाला कुठल्याही गोष्टींवरती साधारण एकाग्रता करण्याची सवय होईल. त्यामुळं काय होतं, तुमचं अंतर्मन तुमच्याशी संवाद साधायला लागतं. बरोबर. त्या अंतर्मनातनं येणारे आवाज आजकाल या धकाधकीच्या काळात आणि एआयच्या जमान्यात आपण विसरलेलो आहोत. हं. ते अंतर्मन म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तुमचे जे पूर्वजन्मीचे आप्तस्वकीय, कदाचित तुमचे आधीचे गुरु बरं. किंवा फोर फादर्स जे आता हयात नाहीयेत, परंतु तुम्ही त्यांच्याच लिनिएजचे असल्यामुळे त्यांना तुमच्याबद्दलची सगळी माहिती आहे, कारण ते या लोकात नाहीयेत आता. अच्छा. त्यांच्याद्वारे तुम्हाला हळूहळू मेसेज मिळायला लागतात आणि प्रत्यक्ष आकाशिक रेकॉर्ड ओपन करण्यासाठी एक पर्टिक्युलर प्रकारची प्रार्थना आहे. हं. कारण प्रत्येक शब्दाला फ्रिक्वेन्सी आहे. मी गायिका पण असल्यामुळे ना मला श्रुतींच्या बाबतीत सुद्धा काम करण्याची सवय आहे. बरं. तो प्रत्येक शब्दाला एक पर्टिक्युलर अशी श्रुती आहे, ज्यामुळे मला तुम्ही जर होकार दिलात तर मी तुमच्या स्पेसमध्ये ती प्रार्थना म्हटल्याने प्रवेश करू शकते. बरं. इतकं सरळ सरळ सोपं आणि साधं आहे. यामुळे लोकांचं जाऊ दे, तुम्ही स्वतःसाठी जरी याचा अभ्यास करून स्वतःसाठी वापर करायला सुरुवात केलीत ना, तर सुरुवातीला कदाचित वाटेल की हे अवघड आहे, मला वेळ नाही मिळत आहे. पण एकदा तुम्ही आत शिरलात की जे ज्ञान तुम्हाला मिळणार आहे आणि मग जी गोडी लागणार आहे ना, त्याच्या समोर दुसरं काहीही नाही. हे मी खात्रीनं सांगेन. नाही, खरंय. काय होतं ना, की अनेकांना प्रश्न हाच असतो, की हे माझ्या बाबतीत का होतंय? बरोबर. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, हे खरं दुःख असतं. अगदी बरोबर. मी एक प्रश्न विचारते, की आपण असं ऐकलंय, हं. की मुलं आई-वडील निवडतात, की आई-वडील मुलं निवडतात? बरं. या बाबतीत तुमचं रेकॉर्ड काय सांगतं? ओके. म्हणजे असं म्हणतात, की आत्मा जेव्हा भूतलावर येतो, हं. तेव्हा तो आपले आई-वडील निवडतो बरोबर. किंवा आई-वडील मुलं निवडतात. ते नाही. नेमकं होतं काय? तुम्ही पहिलं म्हणालात ते अगदी बरोबर आहे. मी ह्याच्या आधी जसं म्हटलं तसं मी सगळे आप्तस्वकीय, माझे मित्रमंडळ, माझे गुरु, तसेच सगळ्यात पहिलं माझे आई-वडील हे मी निवडले. कारण आपला जेव्हा मृत्यू होतो ना, तेव्हा म्हणतात नाळ कापली जाते. हं. म्हणजे नक्की काय, तर ह्या सप्तचक्रांच्या खाली एक अर्थ स्टार चक्र आहे. पृथ्वी तलाच्या खाली आहे ते. तुमच्या आत्म्याशी किंवा सोल पर्पजशी ते जोडलेलं आहे. हं. सो त्या आत्म्याद्वारे डीएनए, आजकालच्या काळात आपण असं म्हणूया की तो डीएनए ऑलरेडी इट इज देअर विथ यू, विथ युअर सोल. सो त्या आत्म्याला माहिती आहे की माझ्यासाठी ह्या जन्मामधली माझी कर्म संपवण्यासाठी कुठल्या आई वडिलांचा सेटअप असला पाहिजे. अच्छा. सो तुम्ही म्हणालात तसंच नवीन जन्माला येणारं मूल हे त्याचे माता पिता निवडतं. बरं. त्याच्यात मला असं सुद्धा लक्षात आलंय की बरेचदा गर्भ राहतो, 2-4 महिने होतात आणि आपल्याला लक्षात येतं की गर्भपात झाला आहे. त्याच्या मागे सुद्धा कारण आहे मॅम. बरं. त्यामुळे त्या नवीन येणाऱ्या गर्भाला जर नवीन दिशा मिळवायची असेल तर तोच स्वतः ठरवतो की मी आता गर्भपात घेतो, कारण ती आई आणि तो असलेला गर्भ यांचं नातं एवढंच होतं. तिला तेवढ्यापुरतं वेदना देऊन, त्या होणाऱ्या आईला तेवढ्यापुरतं वेदना देऊन तिला हे शिकवायचं होतं की आधीच्या जन्मामध्ये तू मला असा असा त्रास दिला होतास, सो आता हा तू त्रास सहन कर, ह्याच्यातनं एक शिक्षण घे, जेणेकरून तुला पुढच्या येणाऱ्या जन्मामध्ये त्रास होणार नाही. ह्या शिक्षणासाठी ते एकमेकांच्या समरस आत्मे आलेले असतात. दुसरं महत्वाचं, अतिशय महत्वाचं मी असं सांगेन, गर्भपात झाल्यानंतर त्या आईला जर आधी मूल असेल तर तिने नेहमी प्रार्थना करताना माझी 2 मुलं आहेत. अच्छा. खूप महत्वाचं बोलतेय मी. हं, हं, हं. माझा ऑलरेडी एक मला मुलगी आहे.
काही कालांतराने मला दिवस राहिले होते आणि 5-6 महिन्यानंतर काही कारणाने किंवा नैसर्गिकरित्या, बरेचदा हे गर्भपात नैसर्गिकरित्या होतात, हं. केलेले नसतात. त्याचा आणखीन वेगळा अभ्यास होईल हं, आकाशिक हं. रेकॉर्ड मधनं. मी नॅचरल गर्भपाताबद्दल बोलते. नैसर्गिकरित्या जेव्हा गर्भपात होतो त्यावेळेला त्याच्यानंतर आईनी ओव्हरकम करून दरवर्षी जी तारीख असेल, टेंटेटिव्ह तारीख, त्यावेळेला त्या आत्म्याला किंवा त्या बाळाला सुद्धा आठवण करायची आहे, कारण ते सोलशी कनेक्टेड होतं. त्या सोलला तुम्ही आशीर्वाद द्यायचा आहे, कारण तुम्ही त्याची पण आई होणार होता. जेणेकरून तुम्हाला येणारी जी वेदना आहे, तुम्हाला होणारं जे दुःख आहे, ते कुठेतरी ते सोल आपल्यावरती घेतं आणि ते कमी करायला मदत करतं. त्यामुळे मी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, जर कोणाच्या आयुष्यात अशी काही घटना घडली असेल, तर इथून पुढे मी 2 मुलांची आई आहे किंवा मी 3 मुलांची आई आहे, हे म्हणून गेलेल्या आत्म्याला नमस्कार करा आणि त्याला सद्गती मिळू दे आणि त्याचं सगळं चांगलं होऊ दे म्हणा. मी खात्रीने सांगते, तुमच्या आयुष्यातल्या ज्या कठीण समस्या असतील त्या हळूहळू त्या गेलेल्या आत्म्याच्या आशीर्वादाने कमी व्हायला मदत होईल. वा, खूप छान. म्हणजे एवढा डीप विचार या शास्त्रात आहे. आणि तुम्ही बोलता बोलता एक शब्द दिला, डीएनए. होय. म्हणजे आम्ही जेव्हा पत्रिका पाहत होतो तर आम्हाला हे सातत्याने जाणवतं की डीएनए हा भाग असतो. कारण अनेक वेळा जेव्हा कुटुंबाच्या पत्रिका येतात, बरोबर. एका पत्रिकेत एक योग असेल, मग तो चांगला असेल किंवा वाईट असू द्या, तो त्या घरातल्या जवळपास सगळ्यांच्या पत्रिकेत असतो. अगदी बरोबर. कारण ते डीएनए हा फॅक्टर कामच करतो. येस. मग त्याच डीएनए वर आधारित आत्मा आपले पॅरेंट्स निवडतो बरोबर. आणि ते त्यांना सुटेबल नाही आले की तो आत्मा निवडतो. बरोबर. म्हणजे आपण इथपर्यंत आता पोहोचलो. बरोबर. याला जोडूनच मी एक प्रश्न विचारेल की मग आकाशिक रेकॉर्ड आणि ज्योतिषशास्त्र यांचा संबंध काय? जरूर. मुळात मॅम असं आहे की तुम्ही पत्रिका बघता तेव्हा इन जनरल हा शनी किंवा हा मंगळ या घरात पडला आहे आणि त्यामुळे तो कठीण आहे. फॉर एक्झाम्पल, तो त्या घरात का पडला आहे आणि आता तो कठीण का आहे, याचं मूळ माझ्याकडे आल्यानंतर मी तुम्हाला ते सांगणार आहे की हे 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 तुम्ही केलं होतं म्हणून तो आता त्या घरात आहे आणि त्यामुळे त्याचे होणारे परिणाम हे तुम्हाला आता दिसत आहेत. अच्छा, म्हणजे त्या ग्रहाचं कारकत्व. येस. जसं चंद्र बिघडलेला आहे तर मागच्या जन्मात तुमच्या आईशी नातं काहीतरी बिघडलेलं होतं. किंवा रवी बिघडला असेल तर मागच्या जन्मात वडिलांशी. तुमचे संबंध तेवढे चांगले नव्हते. किंवा काहीतरी अशी घटना होती. आता याला अनुसरूनच मला एक परवाचाच किस्सा आठवतो. माझ्याकडे एक वडील आले होते, आई वडील दोघंच होते. म्हणजे ते त्यांच्या मुलीची केस घेऊन आलेले होते. अगदी तरुण मुलगी, वय फक्त 22-23 वर्ष. हं. आणि घरात परिस्थिती अशी होऊन गेली की ती मुलगी म्हणते वडिलांना, एक तर तुम्ही घरात राहा किंवा मी राहा. हं. त्यांचं असं म्हणणं पडलं की हे मी चेक केलं आकाशिक रेकॉर्डने हं. आणि त्याच्यात रिपोर्ट असा आला की मागच्या जन्मात वडिलांनी या मुलीचं लग्न ओढलं. बरोबर. तर ते हेच का असं तुम्हाला विचारायचं होतं. बरोबर. अगदी बरोबर. अगदी सरळ आणि थेट उत्तर आपल्याला आकाशिक रेकॉर्ड मधनं मिळतं. बरेचदा जर मास्टर्सची किंवा फोर फादर्सची इच्छा असेल तर मला घटना काय, मला चेहरे सुद्धा दाखवले जातात. बरं. मी बरेचदा चेहरे सुद्धा सांगते. कितीतरी लोक येतात की म्हणजे हल्ली लग्न करायचं आहे पण जो अलायन्स आहे किंवा ज्याला जे मला आवडतं ते योग्य आहे की नाही, मी पुढे जाऊ का नाही, ह्याच्यासाठी सुद्धा लोक माझ्याकडे येतात. सो मी साधारण त्यांना नाव मागते आणि त्यांचं जो व्यक्ती आला त्यांचं रेकॉर्ड ओपन करण्याची परवानगी घेते. हं. मुळात एक समजून घ्या, जी व्यक्ती तुमच्याकडे आलेली आहे रेकॉर्ड रिडिंग करून घेण्यासाठी, 90 ते 95% फक्त त्या आणि त्या व्यक्तीचंच रेकॉर्डिंग होऊ शकतं. कारण मी मुग्धाच्या किंवा ज्योती मॅमच्या आत्म्याचा विचार करते आहे, हे मुळात तुम्ही लक्षात घ्या. जर मास्टर्सना किंवा फोर फादर्सना किंवा हितचिंतकांना, कुठल्या त्या आत्म्याच्या हितचिंतकांना असं वाटलं की याला अजूनही या संबंधात उत्तर द्यायचं आहे, तर ते मला उत्तर देतात की हो, ह्या मुलीबरोबर ह्याचा संसार चांगला होईल, त्याला जाऊ दे. त्यावेळेला त्या मुलीचं मी वर्णन करते, कारण मी पाहिलेलंच नसतं.
कन्फर्म कसं करणार तुम्ही की आपण नक्की ज्या, कारण व्यक्ती जी समोर बसली पण मैत्रिणीच्या किंवा मित्राच्या स्पेसमध्ये मी नाहीये. बरोबर. सो म्हणजे कन्फर्मेशन तुम्ही कसं ज्या घ्यायचं? व्यक्तीचा एक्सरे घेताय त्या व्यक्तीवर बोलू शकता. जी व्यक्ती एक्सरे मशीनच्या समोरच नाहीये. एक्झॅक्टली. सो त्याचा एक्सरे वाचण्याची परवानगी मला समोर जिचा एक्सरे चालू आहे त्याच्या आप्तस्वकीयांनी दिली तर मला ते दाखवण्यात येतं बरं. आणि मी ते उत्तर देते. आणि बरेचदा अगेन स्वामींच्या कृपेने हे झालेलं आहे की हो तुम्ही जा, आणि त्यांनी पुढे जाऊन मला सांगितलेलं आहे. कित्येक लोकांनी मला आमंत्रण दिली आहेत की मॅम आमचं साखरपुडा आहे, किंवा फॉर एक्झाम्पल मला ऑफिस घ्यायचं आहे तर मला जागा सुद्धा दाखवल्या जातात. वास्तू घराची करायची असली तर मला, अगेन मी कोणीही नाहीये, मी एक संदेशवाहक आहे फक्त. ज्या दिवशी मी हे केलं म्हणायला लागेल ना कोणीही, म्हणजे शिकणाऱ्यांनी आणि सांगणाऱ्यांनी, हे कायम लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही फक्त संदेश देण्याचं काम करणं तुमचं काम आहे. तुम्ही त्या स्पेस मध्ये एकदा बाहेर आलात की तुम्ही मुग्धा आहात. हं. आकाशिक रीडर हे नाव कधी येईल जेव्हा तुम्हाला समोरचा व्यक्ती परवानगी देईल. हं. अदरवाईज मी फक्त तो दिलेला संदेश तुमच्यापर्यंत देण्याचं काम करते. ह्याच्या पलीकडे माझ्या काहीही काम नाही. हे लक्षात ठेवायचं प्रामुख्याने. नाही, हे तर लक्षात ठेवणं खूपच आवश्यक आहे. इव्हन महाभारत युद्धानंतर कृष्ण म्हणतात हं. की युद्ध लढणारा मी होतो, हारणारा पण मीच होतो, जिंकणारा पण अगदी. मीच होतो. अगदी मला करता करता तो वेगळा. येतोय. अगदी बरोबर. नाही, बरोबर. आपल्या धर्मग्रंथाचं हे वैशिष्ट्य असं आहे की किती गोष्टी किती सखोल लिहिलेल्या अगदी. आहेत. तर ते छानच आहे. थोडक्यात हे शास्त्र आकाशिक रेकॉर्ड आपल्याला अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे. की बोलत आकाशिक रेकॉर्ड म्हणजे काय हे आतापर्यंत आपल्याला लक्षात आलंय. मग मानवी आयुष्यातील दुःख कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो का? होऊ शकतो का? की होणारी घटना होणारच आहे तर दुःख होणारच आहे, की त्याच्यावर काही पर्याय देखील आहे? मुळामध्ये मी असं म्हणेन अगेन की आधी पण मी म्हटलं तसं की मुळात मीच लिहून आले की मी ही दुःख मी घेईन. हं. अगेन अतिशय महत्वाचा सिद्धांत जो कर्म सिद्धांत आहे. हं. तुम्ही इथे केवळ आणि केवळ तुमची कर्म कमी करण्यासाठी आलेला असून तुमच्या आत्म्याची वृद्धी कशी व्हावी हं. याकडे जेव्हा तुम्ही विचार करायला लागता ना, त्यावेळेला आकाशिक रीडरकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येतं की तुमचे हे प्रॉब्लेम्स आहेत. तसंच त्याच्यावरतीचे उपाय सुद्धा तो रीडर तुम्हाला सांगतो. बरं. त्यावेळेला गाईड्स किंवा मास्टर्स जसं मला सांगतील तसं मी त्यांना हिलिंग सांगण्यात येतं बरेचदा. सो त्या हिलिंगची सिटिंग्स वेगळी घ्यावी लागतात. हिलिंग कशावरती, तर तुमच्या आत्मा लेवलवरती किंवा सबकॉन्शियस माइंडवरती हिलिंग दिलं जातं. त्यामुळे ती जी घटना तुम्हाला दुःख देत आलेली आहे ती मूळची नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. बरं. त्याच्यासाठी तुमची स्वतःची तयारी किती पाहिजे? फक्त शांतपणे बसून ध्यानधारणा करणे. बरं. एवढं तुम्ही तुमच्यासाठी नक्कीच करू शकता असं मला वाटतं. आणि तुम्ही जे करता आहात त्याच्यावरती संपूर्ण विश्वास आणि स्वतःला समर्पित करणं, या 2 भावना तुमच्याकडे असतील ना तर काही अवघड आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे दुःख ही मी लिहून आणलेली आहेत, परंतु त्याच्यामधनं मला काहीतरी शिक्षण घेऊन पुढे नवीन वाटचाल करण्यासाठी, मी तयार होण्यासाठी मला हे रीडिंग मदत करतं. रीडरनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर साधना, जी काही साधना आली असेल ती करायला सुरुवात केली की क्लायंट्सच मला येऊन सांगतात. 4 महिन्यानंतर परत मी त्यांना सांगते की आपण 4 महिन्यानंतर भेटणार आहोत. बरं. मीनवाईल तुम्हाला काही वाटलं तर यू कॅन टेक्स्ट मी आहे अवेलेबल. 4 महिन्यानंतर पुन्हा मी त्यांचे रेकॉर्ड ओपन करते. त्यावेळेला मी सांगण्याच्या ऐवजी तेच मला सांगायला सुरुवात करतात हं. की मॅम ह्याच्यामुळे मला अतिशय शांतता आलेली आहे. ह्याच्यामुळे मला जे काल मी दुःख आणि रागराग करत होते बरं. त्याचं कारण किती चुकीचं होतं हे मला आज कळतंय. त्यामुळे मला आता त्या गोष्टीचा रागच येत नाही. माझ्याकडे त्या प्रत्यक्ष घटनेचा बघण्याचा नजरिया किंवा दृष्टिकोन बदलला आहे. या सटल लेवलवरती गोष्टी सुरू होतात ना, त्यामुळे तुमचं जीवन अजून सुरळीत होण्यासाठी मदत होते. खूपच छान. म्हणजे एवढा मोठा जर बदल होणार असेल होतो तर ती मोठी गोष्ट आहे. होय. आणि तुमच्याकडे तसे अनेक अनुभव आहेत. आहेत.
मॅडम अजून एक विषय असा आहे, आज जेन जी जिला आपण म्हणतो, आपलं आयुष्य त्या मानाने खरंच सोपं होतं. अगदी अगदी आमच्या पिढीनंतर येणाऱ्या पिढीचंही ठीक सोपं होतं, परंतु अगदी. आजची जी पिढी आहे, हो. युवा पिढी, ती खूप प्रचंड संघर्ष, बरोबर प्रचंड कॉम्पिटिशन, अगदी कुठेच स्थैर्य नाही. म्हणजे आपल्या काळात एकदा मैत्री झाली की मग आता लग्न संसार हे ठरलेलं, अगदी त्याच्यात बदल नाही. नाही आजच्या पिढीला काही भरोसाच नाही. बरोबर त्यामुळे ती प्रचंड सैरभैर झालेली आहे. अगदी त्या सैरभैर पिढीला एक स्थैर्य देणं, मानसिक शांतता देणं, यासाठी आपण या शास्त्रातून काय करू शकतो? खूप छान आणि अतिशय महत्वाचा प्रश्न. कारण मी संगीत क्षेत्रात सुद्धा असल्यामुळं माझ्याकडे वेगवेगळ्या वयोगटातले विद्यार्थी संगीत शिकायला येतात. त्यावेळेला मी जनरल त्यांची परीक्षा आली ना जवळ, मैम आज नहीं हो सकता, कल मेरा मैथ्स का पेपर है, मैम परसों मेरा साइंस का पेपर है. म्हणजे ठीक आहे, आपण एक काम करूयात, आज हम आधा पौना घंटा गाएंगे आणि नंतर ना तुम्हाला मी फक्त जे सांगते तेवढं फॉलो करायचं आहे, बाकी तुम्ही काही करायचं नाही. दे आर लाईक यस शुअर. अर्धा पाऊण तास आम्ही गातो, त्याच्यानंतर मी त्यांना मेडिटेटिव्ह स्टेटला घेऊन जातो. बरं. 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं. प्रत्येक म्हणजे अगदी सगळ्यात छोट्या वयोगटातली मुलगी जी केवळ दुसरीतली विद्यार्थी आहे, तिला सप्तचक्र आणि त्याचे रंग आणि जे आम्ही गातोय त्या स्वरांचा त्या चक्रांशी असलेला संबंध हे काही माहिती नाही. परंतु जसं मी म्हटलं की मूलाधार चक्रावरती ध्यान केंद्रित करा किंवा इथे इथे तुम्ही तुमचं मन घेऊन जा. मैम रेड कलर दिख रहा था, मैंने गणपति जी को देखा, कितना सुंदर अनुभव था. या केवळ आणि केवळ 10 वर्षाच्या मुलीला हे जिला काही माहिती नाही ती मला हे सांगते आहे. बरं. हे असं करत गेल्याने त्या मुलांची एन्झायटी किंवा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी असणं हे जाऊन तिथे स्थिरता आणि स्थैर्य मिळवणं, विचारांना दिशा मिळवणं, ह्याच्यामध्ये वृद्धी होते. आणि मला नक्की काय करायचंय हे जर सातत्याने त्या विद्यार्थ्यांनी केलं ना, तर मला नक्की कुठला विषय आवडतो हे पण कळायला लागतं आणि त्यामुळे त्या विषयाची निवड मी केली तर माझी प्रगती आणखीन चांगली होऊ शकते. कारण तुम्हाला आवडणारा विषय हा कालांतराने तुमच्या सोलशी रिलेटेड असतो. होय. त्यामुळे तुम्हाला मजा येते. आता परत मी म्हणेन की सुरुवातीला तुम्हाला कष्ट होतील, थोडासा वेळ जास्त द्यावा लागेल, पण त्याच्यातनं नंतर मिळणारा जो आनंद आहे तो अतिशय वेगळा आहे. सो विद्यार्थ्यांना माझी अगदी कळकळीची विनंती आहे, आपल्याला रेकॉर्ड रीडिंग करण्यासाठी वयोगट हा 18 आणि पुढे असा हवा आहे. परंतु माझ्याकडे येणारे 18च्या वयोगटाच्या खालचे सुद्धा विद्यार्थी आहेत. त्यावेळेला त्यांच्या एका पालकाला तिथे असणं गरजेचं आहे. बरं. म्हणजे मी रेकॉर्ड त्या विद्यार्थ्याचेच उघडते. परंतु काय सांगितलं जातंय हे जाणून घेण्यासाठी बरेचदा प्रत्येक मुलाची ती ऐकण्याची तयारी असते असं पण नसतं ना. त्याला त्याच्यासाठी एका जागी बसवणं हे पण एक चॅलेंजिंग असतं माझ्यासाठी बरेचदा. पण वन्स आय स्टार्ट अँड आय एम इन दॅट स्पेस, आपोआप ते शांत व्हायला लागतात. बरं. हा प्रभाव मी बघितलेला आहे. आणि जसजशा गोष्टी उलगडत जातात तस तसं त्या आईला सुद्धा ते पटत जातं. आणि त्याच्यानंतर आता रिसंटली मागच्या वर्षीची गोष्ट आहे, 12वी नंतर काय घ्यायचं ह्याच्यासाठी विद्यार्थी आला होता. त्याच्यामध्ये दिसत होतं मला आर्टचा फॉर्म आणि फिनान्स म्हणजे आकडेमोड. मला सारखं ऐकू येत होतं आकडेमोड ह्याला सांग, आकडेमोड सांग. मग मी शेवटी म्हंटल की तुला ऍक्च्युली ह्याच्यात जास्त मजा येते, मग तू सायन्सचा का विचार करतो आहेस? त्यांनी उत्तर काय द्यावं, ऍक्च्युली हो मॅम, मला पेंटिंग मध्ये पण एडिटिंग आणि फॅशन डिझायनिंग ज्याचा बेस आहे पेंटिंग हे करायचं आहे आणि एकीकडे मला किंवा सीए करण्याचा विचार आहे. म्हटलं मग गो फॉर दॅट. तेच उत्तर येतंय. कारण म्हणजे हे लक्षात येतं की तुम्ही काय करावं पुढे बरं. जाऊन ह्याची दिशा तुम्हाला मिळते. कारण ते तुमच्या आधीच्या अंतर्मनाशी, आधीच्या तुमच्या आत्म्याशी जोडलेलं असल्यामुळे ते सहज सोपं आणि सरळ होऊन जातं. खूप महत्वाचा विषय आहे. ज्योतिषशास्त्रातही आम्ही ह्याच्यावर प्रचंड काम करतो. बरोबर काय होतं ना, विद्यार्थ्यांची दिशा चुकली बरोबर की पैसा, वेळ
अशा अनेक संघर्षातून बाहेर पडावं लागतं. अगदीच आपण पाहिलंय डॉक्टर बनतात आणि मग नंतर दुसऱ्याच क्षेत्रात कार्य करतात. अगदीच एक सीट वाया घालवलेली असते. अगदी तर या सगळ्या प्रश्नातून आपल्या अक्कल सायन्स वेगवेगळ्या पद्धतीने मार्क देतात. अगदी म्हणजे अगदी आकाशिक रेकॉर्ड मधून सुद्धा मिळतं. हो. मॅडम, मानवी आयुष्यातले विविध प्रश्न. आता एक झालं शिक्षण, त्याच्यानंतर येणारा विषय म्हणजे एखाद्याला वास्तू यायची आहे. बर. तर याचा रिपोर्ट आपल्याला आकाशिक रेकॉर्ड मधून मिळू शकता का? ओके. फॉर एक्झाम्पल मला घर घ्यायचं आहे. हो. अगेन मी आधी म्हटलं तसं पुन्हा मी तेच म्हणेन की ज्या व्यक्तीला वास्तूबद्दल विचार करायचा आहे, जिच्या नावाने ती वास्तू होणार आहे, त्या व्यक्तीचे जर रेकॉर्ड ओपन केले तर तुम्हाला इत्यंभूत माहिती कळू शकते. ते घर तुम्ही कसं असायला हवं, तसं नसलं तर तुम्ही तसं जर केलं. बरेचदा मला डिझाईन अगदी आत्ता मागच्या महिन्यातलीच गोष्ट बरं. त्यांनी सांगितलं होतं मला की कोकणात आम्ही असं असं घर जागा घेण्याचा विचार करतो आहोत. त्यांनी प्रश्न विचारला, म्हणजे हे अजून आम्ही बोलतो आहोत त्याच्या आधीच मी त्यांना सांगायला लागले की ते एलिव्हेटेड आहे, मला वरती शंकू आकार दिसतो आहे, पहिल्यांदा तिथे सर्कल असायला पाहिजे, त्याच्यावरती वेलबुट्टी असायला पाहिजे. बरं. हे सगळं मी त्यांना सांगते. मी त्यांचं डिझाईन पाहिलेलं नाहीये. त्याच्यानंतर त्यांनी मला त्यांचा बेसिक आर्किटेक्टनी दिलेला मॅप आणि डिझाईन हे शेअर केलं आणि यू वॉन्ट बिलीव्ह ते बऱ्यापैकी तसंच होतं. त्याच्यात जे काय बदल करायचे आहेत थोडेफार, जे अगेन मी नाही सांगितले, त्यांच्या मास्टर्सनीच मला सांगायला सांगितले. पुन्हा मी सांगेन इथे की मी फक्त संदेशवाहक आहे. सो मी त्यांना तो मेसेज पास केला आणि त्यांनी म्हटलं की ओके, 2 महिन्यानंतर आम्ही ह्याची सुरुवात करणार आहोत. इनफॅक्ट ते त्यांनी कधी सुरू करायला पाहिजे, त्या वास्तू घेण्याच्या आधी त्या वास्तूसाठी त्यांनी काय करायला पाहिजे आणि जेणेकरून पुढे जाऊन त्यांना त्या वास्तूत राहण्याचा आनंद उपभोगता येईल, ह्याच्यासाठी पण त्यांनी काय करायला पाहिजे, इतकी इत्यंभूत आणि अतिशय सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकते. वा, म्हणजे वास्तू सुख वास्तूपासून मिळणारं सुख, बरोबर. या सगळ्या प्रश्नांच्या उत्तर आपण आकाशिक रेकॉर्ड मधून बघू शकतो. त्यासोबतच येणारा पुढचा महत्वाचा प्रश्न. एक महत्वाचं मी मध्ये तुम्हाला थांबवून सांगेन की बरेचदा मी असं पण ऐकलंय की आज ना मी ताजमहालचं रिडिंग केलं, तर माझी कळकळीची विनंती ही आहे की ज्या प्रसिद्ध वास्तू आहेत त्यांचं रिडिंग करायला कृपया करून जाऊ नका. बरं. त्याच्या खोलामध्ये काय आहे हे आपल्याला माहिती आहे का? नाही. त्याच्या मागची भूमिका काय होती ज्यांनी बांधलं, त्याच्या विचारांची वृत्ती काय होती हे आपल्याला माहिती आहे का? नाही. तर तुम्ही त्या वास्तूला डिस्टर्ब करू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे. कुठल्याही पब्लिक प्रॉपर्टी बद्दल तुम्ही टाइमपास म्हणून हे काम करायचं नाही. तुम्हाला त्याची परवानगी नाही. नाही, शास्त्र आहे, त्याला योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने Exactly. वापरलं पाहिजे. अगदी. नियम हे आवश्यक आहे. अगदी अगदी आणि मग तुम्ही हाताने विषाची परीक्षा बघाल तर त्याचे साईड इफेक्ट येणार आहे. नक्की. त्यामुळे विषाची परीक्षा बघू नका असं तुम्हाला सूचित करायचं असेल तर मी सांगेल प्रेक्षकांना, बरोबर. नक्कीच सांगेल. बरोबर. आपण आता 5-10 मिनिटापूर्वी विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोललो. एक अलीकडे प्रश्न असतो की परदेश गमन योग आहे का? परदेशात मी शिक्षणासाठी जाईल का? तिथे यशस्वी होईल का? जॉब लागेल का? कायमस्वरूपी राहील किंवा काही दिवस राहील? असे अनेक प्रश्न तिथे एकामागे एक असतात. त्याची कितपत उत्तरं मिळू शकतात? जसं ज्योती मॅम पत्रिका बघून सांगतात की इतक्या कालांतराने ह्या पर्टिक्युलर दिशेला तुमचा जाण्याचा योग आहे. ज्योतिषशास्त्र सुद्धा तसंच सांगतं. कालावधी पण सांगितला जातो. अगेन ज्योती मॅम किंवा आम्ही देव नाही आहोत, त्यामुळे त्याच्यामध्ये 1-2 महिन्याचा प्लस मायनस नक्की होऊ शकतं, हे पण प्रेक्षकांनी विचारात घ्यावं. जसं मॅमनी विचारलं त्याप्रमाणे अगदी बरोबर आहे. आकाशिक रिडिंग मधनं हे सुद्धा कळतं. मी वारंवार जेव्हा प्रश्न माझ्याकडे येतात त्यावेळेला लोकांना मी हे सांगितलेलं आहे, कारण रेकॉर्ड उघडल्यानंतर असं लक्षात येतं की तुमचा त्या जागेशी XYZ लाईफ मध्ये संबंध होता, त्या जागेचं देणं तुमचं बाकी आहे आणि तिकडनं काहीतरी घेणं पण बाकी आहे. ते गिव्ह अँड टेक पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला इथून जन्मबंधनातनं सुटका नाही, म्हणून तुम्ही तिथे जाता. तुम्ही किती, मी माझंच उदाहरण सांगेन, कदाचित गमतीशीर असेल पण मी सांगू इच्छिते.
मला लग्न बाहेर देशात करायचं नव्हतं. भारत मला सोडायचा नव्हता बरं अजिबात. बरं हं. जो माझा आत्ताचा नवरा आहे तो बडोद्याचा आहे. मी मूळची बडोद्याची आहे. बडोद्याचा आहे. वा मस्त. यू वोंट बिलीव्ह मॅम, एक 2-4 महिन्यानंतर पहिल्यांदा त्यांनी बडोद्यात काम केलं. विदिन 1 or 2 इयर्स मॅक्स त्याला दुबईहून कॉल आला. बरं हं. आज इतकी 25 वर्ष आमच्या लग्नाला झाली आहेत. माझं दुबई, अबुधाबी, भारत, दुबई, अबुधाबी, भारत अच्छा हे काही सुटत नाही. आता ह्या ऑकल्ट सायन्समध्ये आल्यानंतर मी याच्या अतिटोकपणे सांगू शकते, की मला काय वाटतं, ह्याच्याऐवजी तिथे काय म्हटलेलं आहे ह्याचा विचार तुम्ही आता करा. कारण आता हे विज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते तंतोतंत खरं आहे. कारण मी गेली कित्येक वर्ष तिथे राहते आहे. बरोबर त्यामुळं मी ठरवते आहे म्हणजे तसंच होणार. यंग एजमध्ये असतं ना तसं. त्यातला हा एक प्रकार आहे. दुनिया बदल देगी. दुनिया बदल देंगे वगैरे. पण मुळात जाऊन बघितल्यानंतर कळतं की नाही, तुमचं जोपर्यंत तिथलं वो जहाँ जहाँ पे दाना पानी आपका लिखा है वहाँ वहाँ पे आप जाते ही हो. एक्झॅक्टली हे तसंच होतं. सो तुम्ही म्हटलात तसं येस, अगदी तंतोतंत कळतं. अगेन मी सांगेन 1-2 महिन्यांचा फरक होऊ शकतो. परंतु ती जागा 90% तुम्हाला बोलावतेच. हे झालेलं आहे. मी बघितलेलं आहे. आणि माझ्या जाणकार आणि चांगल्या काय म्हणूयात ग्राहकांनी किंवा आता आप्तस्वकीयांनी मला त्याची पोचपावती पाठवलेली आहे. म्हणून त्यांचे सुद्धा आभार, की त्यांनी फोन उचलून एक टेक्स्ट करण्याचा वेळ काढला आणि मला कळवलं की थँक्स मॅम, तुमच्यामुळे आम्हाला आणखीन चांगली दिशा मिळाली आणि आता आम्हाला आणखीन चांगला मार्ग सापडतो आहे. हं, हं. नाही अलीकडे आपले जातक अशा पद्धतीने कायमच सांगत असतात. येस. एक मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेन की हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच मुंगटा मॅडमकडनं मार्गदर्शन घ्यावंसं वाटेल. फक्त मला फोन, मेसेज काहीही करू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मॅडमचा नंबर दिलेला असेल. तिथे तुम्ही थेट संपर्क करा. माझ्यासोबत करू नका. एक बरोबर. लक्षात घ्या की खरोखर वेळ नसतो. फोन उचलता येत बरोबर. नाही. अगदी बरोबर. तर प्रत्येकाने या बाबीची दक्षता घ्या. दक्षता घ्यावी. अगदी. आणि मी WhatsApp वरती अवेलेबल आहे. माझे दोन्ही नंबर आहेत. भारतातलाही चालू असतो आणि माझा UAEतलाही नंबर सुरू असतो. फक्त भारतातला नंबर आला तर त्या विद्यार्थ्याला किंवा त्याला जी व्यक्ती असेल तिला मी सांगते की मला टेक्स्ट करा किंवा व्हॉइस मेसेज टाका, म्हणजे मी उलटा फोन करेन मी फ्री झाले की. बरोबर योग्य आहे. हां. तेच योग्य आहे. तुम्ही मेसेज केले ना WhatsAppला वगैरे तर आम्ही तुम्हाला प्रॉपर मॅनेज करू शकतो. बरोबर अगदी बरोबर. योग्य आहे. अगदी बरोबर. एक प्रश्न सोडवणं, हं. प्रश्न माहीत होणं वेगळं, प्रश्न सोडवणं वेगळं. आता तुमची इच्छा नव्हती पण तुम्हाला तिथे राहावं लागलं कारण तुमचा दाना-पाणी तिथे लिहिलेला होता. अगदी पण एखाद्याने म्हटलं मी उपाय करून मला माझ्या देशात राहायचं आहे. बरोबर. तर हे शक्य आहे. ह्याचं उत्तर हो आणि नाही असं आहे. बरं. कारण मी म्हटलं तसं तुमचा जर कालावधी 5 वर्ष लिहिला असला, फॉर एक्झाम्पल कॅनडामध्ये माझं देणं बाकी आहे आणि ज्योती मॅमनी आणि मी त्या XYZ व्यक्तीला सांगितलं की नाही नाही, तुम्हाला एक 6 महिन्यांच्या दरम्यान तुम्हाला कॅनडाला तुमची जी काही कंपनी आहे तिथे तुम्हाला जॉईन करावंच लागेल. त्या व्यक्तीला जायचं नाही आहे. काय होऊ शकतं ह्याच्यामध्ये आकाशिक रेकॉर्ड रिडिंगमध्ये एक टर्मिनॉलॉजी आहे फ्री विल. बरं. फ्री विलचा अर्थ असा आहे की मला ज्योती मॅमनी किंवा मी ॲज अ रीडर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 5 वर्ष तरी कमीत कमी कॅनडात राहावं लागेल. बरं. ओके. त्या कंपनीने मला पाठवलंच की आत्ता तुम्ही जा तिथे. त्या कंपनीला काही मी सांगितलं नाही की मला राहायची इच्छा नाहीये. मी तिथे 2 वर्ष राहून काम केलं. त्याच्यानंतर मीनवाईल मी अशी जागा शोधली किंवा असा प्रोफाईल शोधला की जिथे माझंही काम होईल आणि मला भारतात राहण्याची जी माझी इच्छा आहे तीही पूर्ण होऊ शकते. हं. असं जर योग्य जागा मला सापडली तर ती मी ऍक्सेप्ट करतो आणि मी पुन्हा भारतात येतो. परंतु 5 वर्षातली 2 वर्ष तुम्ही तिथे गेलात ना, हं. म्हणजे ते चुकलं नाही. पण फ्री विलनी आपल्या मानवाला निसर्गाने किंवा युनिव्हर्सनी हा एक खूप छान संधी दिली असं मी म्हणेन, की तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाचा कौल घेऊन तुमच्या आयुष्यात जर घटना ती चांगली घडणार असेल तर तुम्ही जरूर त्या वाटेवरती जावं. ग्रेट. आम्ही सुद्धा तेच म्हणतो की भाग्य बदलता येत नाही.
घडवता येतं. अगदी बरोबर. प्रश्न मिटवता येत नाही, सौम्य करता येतं. अगदी बरोबर. मोठा होणारा ऍक्सिडेंट लहान होतो. अगदी बरोबर. खूप ऍडजस्टमेंट करण्यापेक्षा थोडी ऍडजस्टमेंट करावी लागते. बरोबर. मात्र उपयोग करून घेता येतो आणि घेता येतो. प्रश्नाची तीव्रता कमी कमी होते. अगदी बरोबर. मॅडम, एक प्रश्न मी विचारेल. आजच्या काळात खूप जास्त तीव्र झालेला आहे, म्हणजे विवाह. बरोबर. विवाहाचं वाढतं वय वाढल्यानंतर जेव्हा विवाह होतो, त्यामुळे अल्टिमेट येणारा संतती प्रश्न, या सगळ्या दुष्ट चक्रात यंग जनरेशन सापडलेली आहे. बरोबर. तर याचा कसा आपल्याला या शास्त्राचा उपयोग करून या प्रश्नाची तीव्रता कमी करता येणं शक्य आहे का? विवाहात वाढलेल्या अपेक्षा, बरोबर. त्यामुळे विवाह लवकर न ठरणं, बरोबर. येणारे प्रचंड अडथळे. बरोबर. तर हे सगळं कधी कधी असं वाटतं, बापरे, यंग जनरेशन, त्यांचे खूप पॅरेंट्स, त्रास आहे. हो. भयंकर त्रास आहे. मानसिक त्रास आहे. मानसिक त्रास आहे आणि एकच मानवी आयुष्य असतं, ते प्रत्येकाला सुखाने जगण्याचा हक्क आहे. बरोबर. तो इथे कुठेतरी डिस्टर्ब होतोय. बरोबर. तर याच्यात आपण काय करू शकतो? नक्कीच. मुळामध्ये तुम्ही म्हटलात तसं की एकच मानवी आयुष्य असतं का, ह्याच्यावरती माझा थोडा आक्षेप आहे. कारण मी आधी पण पुनर्जन्म. म्हटलं तसं पुनर्जन्म, की पण आज जो आपल्या डोळ्यासमोर आत्ता जो आहे, दिसतोय आपण तो, आजच्या आत्ताच्या आयुष्यात मुळामध्ये थोडीशी याची तोंडओळख जरी करून घेतलीत किंवा तुम्ही एक बेसिक बिगिनर लेवलचा कोर्स जरी केलात ना, जो 4 दिवसांचा असतो, बरं, त्याच्या आधीची पूर्वतयारी ज्यांना जॉईन व्हायचं त्यांनी 10 दिवस आधी मात्र जॉईन व्हावं लागतं. कारण त्याच्यासाठी धारणा करण्यासाठीची असणारी बैठक ही मी आधी करवायला सुरुवात करतो. बरोबर. हे त्याचं बेसिस आहे. तुमचा जो प्रश्न होता, परत मी सांगेन सगळ्या आपल्या जातकांना आणि सगळ्या प्रेमींना, की काहीही नाही जर करता आलं ना, तर 5 मिनिटं तुम्हाला जी एनर्जी किंवा जे दैवत आकर्षित करेल, त्या एनर्जी किंवा दैवताचं नामस्मरण, त्याचा मंत्र, तेही नाही पटत आहे. ठीक आहे, तुम्हाला गाणी आवडतात का? गाणी 5 मिनिटं लावा, काम करताना नाही. ती लावा आणि तिथे 5 मिनिटं शांतपणे डोळे मिटून ऐकत बसा. त्याच्याने तुमच्या मनावरती होणारा परिणाम हा तुमचा आयुष्यातल्या महत्वाच्या निर्णयासाठी उत्तम पॉझिटिव्हली मदत करेल. ही पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, भावनिक गुंतागुंत. हा अतिशय महत्वाचा मुद्दा मी आकाशिक रेकॉर्ड्समध्ये शिकवते. ही भावनिक गुंतागुंत आत्ताची आहे का? नाही. अगेन मी आधी म्हटलं तसं आधीच्या जन्मापासून चालत आलेली आहे. आत्ता असणारा माझा नवरा हा आत्ता अचानक आला का समोर? नाही. त्याचं आणि माझं आधीचापासून ऋणानुबंध आहे, ज्याच्यात तो कदाचित माझा गुरु होता, कधीतरी तो माझा मित्र होता, कधीतरी माझा तो भाऊ सुद्धा असेल, कधीतरी माझा तो वडील सुद्धा असेल. परंतु प्रत्येक जन्मात ते गिव्ह अँड टेक होणं गरजेचं असल्यामुळे आम्ही सतत नवरा बायको, इट कॅन बी व्हाईस वर्सा. मी नवरा असू शकते, तो बायको असू शकतो. लिंग हे बदलू शकतं. पुनर्जन्मात आपण लिंग बदलू शकतो. परंतु आत्ताच्या काळामध्ये या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती ही इतकी जास्त करिअर ओरिएंटेड झालेली आहे, असायलाच पाहिजे. त्याच्यात म्हणजे मला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाहीये. परंतु त्याच्यातनं वेळ काढून कमीत कमी एक अर्धा तास तुम्ही तुमच्या स्वतःसाठी दिलात ना, तर तुम्हाला योग्य दिशा मिळून विचारांची प्रवृत्ती जी आहे ते योग्य दिशेला न्यायला मदत होईल आणि योग्य जोडीदार निवडण्यासाठी सुद्धा तुम्हाला ह्याचा उपयोग होईल. सो तुम्ही अगदी रीडिंगच शिका असं माझं म्हणणं नाहीये. एक बेसिक कुठलीही ध्यानधारणा, कुठलाही संगीत ऐका किंवा तेही नाही जमलं तर एक 5 मिनिटासाठी डोळे मिटून शांतपणे बसून तुम्हाला ज्या देवतेची आशा आहे किंवा ज्या देवतेकडे तुम्ही ओढले जाता त्याचं नामस्मरण जरी केलं ना, तरी तुम्हाला याचं उत्तर मिळेल आणि तुमची ही जे सगळे कष्ट आहेत आणि जी भावनिक गुंतागुंत आहे ती कमी व्हायला मदत होईल. रादर मी पुढे जाऊन म्हणेल की एखाद्या ज्योतिमॅम सारख्यांकडे किंवा एखाद्या आकाशिक रीडरकडे जर गेलात तर तुम्हाला आणखीन सखोल अभ्यासात तो घेऊन जाऊ शकतो आणि तुमचं आयुष्य अजून सुरळीत आणि आनंदी होऊ शकतं. खूप छान. नाही, आकाशिक रेकॉर्ड तुमच्याकडे शिकायला हवं. कारण एक व्यक्ती किती शिकवेल याची देखील मर्यादा असते. हो. आणि
आता जे तुम्ही बोलता बोलता बोललात की लिंग बदलू शकतो, हा प्रश्न खूप लोकांच्या मनात असतं. बरोबर. खरं तर महाभारतात श्रीखंडीचं उदाहरण आहे अगदीच. आपल्याकडे, पण तरी सुद्धा लोकांना प्रश्न पडतोच हा. पण खूप छान त्या प्रश्नांची तुम्ही सहज उत्तरं दिली. तुमच्या कोर्सची माहिती सुद्धा तुम्ही द्या. आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ किंवा नक्की. तुम्हाला जेव्हा मेसेज येतील तेव्हा रिप्लाय करा. नक्की. कारण की हे शास्त्र प्रत्येकाने जसं तुम्ही बोललात बेसिक तरी 4 दिवसाचं तरी शिकायला हवं. त्याचा खूप इफेक्ट चांगला मिळू शकतो. अगदीच. खूप छान. अ, आज तुम्ही जी माहिती दिली ना ती खरंच उपयुक्त आहे. परंतु हे शास्त्र शिकण्यासाठी काही बेसिक क्वालिफिकेशन असावे, अशी काही अट आहे का? शिकायचं असेल तर सुरुवात कशी करावी? त्याच्या काही पूर्व तयारी करावी लागते का? किंवा तुमचा एखादा कोर्स आहे का, की ज्या कोर्सच्या माध्यमातून आपले प्रेक्षक हे शिकू शकतील? तर अशी सगळी माहिती दिली तर छान राहील. नक्की, जरूर. मुळात मी आपल्या सगळ्या ज्योतिषप्रेमींना, जातकांना आणि जनरल लोकांना सांगू इच्छिते, की आकाशिक रेकॉर्ड रीडिंग शिकण्यासाठी कसलीही पूर्वभूमिका किंवा पूर्वतयारी असावी लागत नाही. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात राहून दररोजची जी बेसिक ध्यानधारणा जी सांगितलेली आहे, ती करणं अपेक्षित आहे. बरं. आणि जेव्हा प्रत्यक्ष कोर्स सुरू होतो त्याच्या आधी ज्या विद्यार्थी शिकण्यासाठी उत्सुक असतील, जे एनरॉल करतील, त्यांना एक विशिष्ट प्रकारचं ध्यानधारणा मी देते. व्हॉइस रेकॉर्डिंग त्यांना शेअर केलं जातं. त्यामुळे त्यांची बैठक तयार होते. त्यांच्या पूर्ण आत्म चक्रांवरती आणि सप्त चक्रांवरती त्याचा परिणाम होतो बरं. आणि त्यामुळे जी विद्या नंतर तुम्हाला ग्रहण करायची आहे, त्याच्याकडे तुमचा ओपननेस किंवा अंतर्मुख होऊन विचार करण्यासाठीची जी एक बैठक लागते, ती मिळवण्यासाठी मदत होते. सो मी सगळ्यांना हे सांगू शकते, की ह्याच्यासाठी तुमचं रेग्युलर जीवन बदलायची किंवा थांबवण्याची गरज नाहीये. फक्त एक 10-15 मिनिटं लागतील ध्यानधारणा करण्यासाठी. ध्यानधारणा केल्याने आपल्याला आपल्या सप्तचक्रानंतर सहस्रार चक्राच्या अगदी 6 ते 8 इंच वरती ही लायब्ररी आहे ऍक्च्युली. इतकी जवळ आहे. बरं. हां. आकाशिक लायब्ररी ही इतकी जवळ आहे. सो त्या डायमेन्शनला पोहोचण्यासाठीची म्हणून जी तयारी आहे ती ध्यानधारणेतनं येते. बरं. त्यामुळे तिथनं डाउनलोडिंग करणं हे सहज सोपं व्हायला लागतं. दुसरी महत्वाची गोष्ट, की मी स्वतःला समर्पक वृत्तीने बघायला लागले ना, की अजून सहजगत्या ते व्हायला लागतं. इतकी बेसिक रिक्वायरमेंट आहे आणि मला वाटतं हे काही कठीण नाहीये. नाहीये. सो मी आपल्या जातकांना आणि मॅम तुमच्या परवानगीने सांगू इच्छिते, की माझी पुढची येणारी बॅच 15 जूनला असणार आहे. बरं. 4 दिवसाचा दररोज 2 तासांचा असा हा बेसिक बिगिनरचा कोर्स आहे, ज्याच्यात मी दीक्षा सुद्धा देते, बरं. जेणेकरून त्यांना ते रीडिंग पुढे सुरू करण्यासाठी, करता येण्यासाठी मदत व्हावी आणि कोणाला नंतर सुद्धा काही अडचणी आल्या तर मी वेळोवेळी मार्गदर्शन करायला, जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी नक्की त्यांचा मेसेज ऐकते आणि त्यांना मी नक्की त्या दिवशी मार्गदर्शन करतेच करते. सो आणि पुढे जाऊन मी सांगू शकेन, की आपल्या मॅमच्या जे स्नेही आहेत, जे हितचिंतक, आप्तस्वकीय आणि जे ज्योतिषप्रेमी जातक आहेत, त्यांच्यासाठी 10% सूट सुद्धा डिक्लेअर बरं, करते. बरं. हं. खूपच छान. तुम्हाला या चॅनलवर, या व्यासपीठावर येऊन नेमकं काय वाटतंय? खरं म्हणाल तर जसं मी आधी म्हटलं तसं कदाचित ज्योती मॅम आणि मी नक्की गुरु भगिनी किंवा कुठल्या तरी एका वैदिक शाळेत शिकणाऱ्या मैत्रिणी नक्की असू. आत्ता या क्षणाला मला हे वाटतंय बरं. आणि इथे मी आधी कितीतरी वेळाला येऊन गेले आहे असा मला अनुभव होतो आहे. बरं. हं. आम्ही आज पहिल्यांदी प्रत्यक्ष भेटतो आहोत. अनोळखी नाही वाटलं. अजिबात वाटत नाहीये मॅम. हां. अगदी बरोबर. मला सुद्धा अनोळखी वाटत नाहीये आणि मी जसं म्हटलं तसं मी शोधून काढेन स्वतःच्या रेकॉर्ड मध्ये जाऊन बरं. आणि तुम्हाला मी नक्की मेसेज करेन की आपण दोघी नक्की कोण होतो. बरं. खूपच छान. दुसरं सांगायचं असं की मगाशी तुम्ही जे म्हणालात की मार्गदर्शन दाखवताना ध्यानधारणा फक्त दिली जाते असं नाही. मी सायकोलॉजिकल लेव्हलवरती सुद्धा त्याचं हिलिंग सांगण्यात येतं. सबकॉन्शियस माइंडवरती हिलिंग सांगण्यात येतं आणि बरेचदा समोरच्या व्यक्तीला जर खूप जास्त त्रास असेल तर
महामाया महाकालीची साधना मी थोडीशी करते, त्यामुळे मी त्यांच्या ऊर्जेचं हिलिंग सुद्धा देते. तसंच महामाया मा बगलामुखी, जिला मा पितांबरा म्हणतात, ज्यांच्या कोर्ट केसेस चालू आहेत आणि ज्यांना त्यामुळे अशक्य आर्थिक मानसिक त्रास होतो आहे, त्यांच्यासाठी मा बगलामुखीचं हिलिंग हे अतिशय असरकारक आहे आणि ते सुद्धा मी देते. खूपच आणि त्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले दिसतात. फक्त ह्याचा कालावधी थोडा जास्त होतो, कारण हे अंतर्मनावरती आणि सप्तचक्रांवरती मी हिलिंग देत असते. कोर्ट केसेस सारख्या जेव्हा ह्याच्यात कचाट्यात आपण असतो, त्यावेळेला जसा काळ तुम्हाला लागतो तसा त्या एनर्जीला सुद्धा तुम्हाला देणं अपेक्षित आहे. खूप छान. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आजचं पॉडकास्ट उत्तम होणार आहे. मला स्वतःला सुद्धा खूप नवीन गोष्टी समजल्या, तुम्हाला समजल्या असतील, तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील, ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिल्या जातील. आकाशिक रेकॉर्ड हे फक्त शास्त्र नाही, तर आपल्या आयुष्यात मोठे मोठे असलेले प्रश्न सौम्य करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जसं मॅडमने सांगितलं, त्या तुम्हाला त्याचं ज्ञान देतील, शिकवतील, किंवा तुमच्या आयुष्यात मोठे प्रश्न असले तर त्याची ट्रीटमेंट सुद्धा त्या देऊ शकतात आणि त्याचा नक्कीच उपयोग करून घेतला पाहिजे. मुग्धा मॅडम, आपण अगदी थेट अबुधाबीहून भारतात आलात, बडोद्याहून इथे जळगावला आलात. जळगावच्या या छोट्याशा ऑफिसमध्ये बसून आपण रेकॉर्ड करतोय. आणि आजचा दिवस हा खरंच खूप छान होता. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. त्याहीपेक्षा तुमचं ज्ञान, तुमचा विषय हा सगळ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. तो पोहोचला याचा आनंद देखील आहे. अगदी आपण पुन्हा नक्की भेटूया. जरूर. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.